भारताच्या वेगवेगळ्या भागांवर इंग्रजांचे हळूहळू राज्य वेगाने वाढत होते. मुंबई सुद्धा त्यांची पश्चिम किनाऱ्यावरचे महत्त्वाचे एक केंद्र होते. मुंबईबरोबरच बंगालमध्ये बंगाल आणि बंगाल प्रेसिडेन्सी, दक्षिणेमध्ये मद्रास प्रेसिडेन्सी अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांचा कारभार चालू होता. बॉम्बे प्रेसिडेन्सीचे आता आपण नाणी पाहणार आहोत. आता हे जे आपल्याला रुपये दिसत आहेत हे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे आहे. मुंबईमधून जो कारभार चालायचा त्याचे हे नाणी आहेत. यामध्ये आपल्याला जे दिसतंय हा सुरती रुपया म्हणून ओळखला जायचा. सुरती रुपया हा रुपया खूप प्रसिद्ध होता, कारण शुद्ध आणि खरा म्हणून सगळीकडे वापरला जायचा. याच्यामध्ये कारण म्हणजे मशीनमधून बनवले जायचे. मशीनचा शोध लागल्यामुळे हे मशीनमध्ये बनवले जायचे. याचा जो मिंट मार्क आहे, ओळखण्याचं चिन्ह म्हणजे सूर्यफुलाचं त्याचं मिंट मार्क आहे, ते आपल्याला दिसतोय. हा मिंट मार्क आहे. या रुपयामध्ये सुद्धा आपल्याला दिसतोय मिंट मार्क. सूर्यफुलाचं चित्र आहे. हा 1 रुपया आहे आणि हा 8 आण्याचं हे आहे. पण हे जे दिसतात हे मुघल स्टाईलमध्ये बनवले गेले होते. शहा आलमच्या नावाने त्यावेळेस औरंगजेबची सत्ता होती मुघलांची. त्यांची जी नाणी चालायची त्यानुसारच ती नाणी बनवली जात होती. त्या पद्धतीनेच ती नाणी बनवली गेली. शहा आलमच्या नावाने ईस्ट इंडिया कंपनीने सुरती रुपया म्हणजे ऍक्च्युली हा मुंबईतच बनवला गेला होता. बॉम्बे प्रेसिडेन्सीचा हा रुपया आहे. आता जो आपण जी नाणी बघतोय ती सुट्टे पैसे म्हणजे 1 पैसा. तर याच्यामध्ये आपल्याला जे दिसतंय ते बेल मार्क दिसतात. बेल मार्क आणि तराजूचं चिन्ह. याच्यामध्ये तराजूचं चिन्ह आणि अदल हा एक शब्द लिहिलेला आहे. पर्शियन लँग्वेज मधला आहे तो. अदल म्हणजे कायदेशीर. म्हणजे इंग्रजांनी जे सुरू केलं मिंट मार्क, तर याच्यामध्ये ती जी तांब्याची नाणी आहे 1800 एका बाजूला दिसतंय, दुसऱ्या याच्यात 15 दिसते. अशी जी बेल मार्कची आहे नाणी आहेत ईस्ट इंडिया कंपनीची, बॉम्बे प्रेसिडेन्सीची जी नाणी आहेत ती आता आपल्याला दिसत आहेत. 64 पैशांचा 1 रुपया असायचा. आणि ही जी नाणी आहेत ती आपल्याला आता दिसत आहेत 1 पैसा. हे मुंबई प्रेसिडेन्सीच्या बरोबरच बेंगॉल प्रेसिडेन्सी म्हणून होती पश्चिम बंगालमध्ये, त्यांची वेगळी नाणी असायची. तर ईस्ट इंडिया कंपनीचं हे बेंगॉल प्रेसिडेन्सीचा 1 रुपया आहे. हा रुपया जर आपण बघितला तर याच्यामध्ये मास्याचं चिन्ह दिसतंय. आपल्या नाण्यामध्ये पण ते चिन्ह दिसतंय. माश्याचं चिन्ह असलं हा मिंट मार्क आहे. सिल्वर रुपी ऑफ बेंगॉल प्रेसिडेन्सी इन द नेम ऑफ मुघल एम्परर शहा आलम. शहा आलमच्या नावानेच तिथून सुद्धा नाणी बनवली जायची मुघल स्टाईलची. तरी सुद्धा ही ईस्ट इंडिया कंपनीचा बेंगॉल प्रेसिडेन्सी त्याचा हा रुपया आहे. त्याचं चिन्ह दिसतंय मासा. माशावरून ओळखलं जायचं की हे बेंगॉल प्रेसिडेन्सीचं रुपया आहे. त्यानंतर याचबरोबर मद्रास प्रेसिडेन्सीहून पण नाणी वितरित व्हायची. ते तिथे मद्रासच्या बाजूला म्हणजे चेन्नईच्या साईडला त्यांची टाकसाळ असायची आणि ती नाणी ते तिथे वितरित करायची. या नाण्यांचं मिंट मार्क जे आहे ते कमळचं आहे. कमळ आपल्याला दिसतो. आता हे सगळे आपण मोठे त्याचे प्रिंट काढल्यामुळे आपल्याला ते मोठ्या अक्षरात दिसतात. हे जे दिसतंय हे कमळचं मिंट मार्क आहे, मिटलेलं कमळ. तर या रुपयामध्ये सुद्धा आपल्याला कमळाचं चिन्ह दिसतंय. हे सुद्धा जे आहे ते मद्रास प्रेसिडेन्सीचं आर्कॉट मिंट इथून झालेलं प्रसारित झालेलं होतं. हे ईस्ट इंडिया कंपनीचा 1 रुपया आहे. असे वेगवेगळ्या प्रेसिडेन्सीमधून वेगवेगळे रुपये आपल्याला पाहायला मिळतात.
हे जी नाणी आहेत ती वेगवेगळ्या प्रेसिडेन्सीची ईस्ट इंडिया कंपनीची नाणी आहेत.